कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सांस्कृतिक आघाडीच्या वतीने 1 जून रोजी शाहू स्मारक भवन इथं हिंदी मराठी गाण्यांच्या कराओके मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय। अभिनेते मिलिंद ओक, नितीन कुलकर्णी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल। तर उपाध्यक्ष श्याम जोशी, प्रदेशाध्यक्ष अनंत जोशी, कार्याध्यक्ष निखिल लातूरकर, उद्योजक भालचंद्र लाटकर, मुरलीधर चिपळे यांची प्रमुख उपस्थिती असेल। या कार्यक्रमातून जमलेली रक्कम सामाजिक संस्थेच्या कार्यासाठी दिली जाईल। ब्राह्मण समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन श्याम जोशी आणि प्रसाद जमदग्नी यांनी केलंय। यावेळी अभयकुमार नेर्लेकर, देविदास सबनीस, रेणू खानोलकर, रेणू जोशी उपस्थित होते। आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं। शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के आणि कुलगुरू प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांनी सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। तर भारतीय जनता पक्ष कार्यालयातही सावरकर जयंती साजरी झाली। यावेळी विजय अगरवाल, शंतनू मोहिते, विजय शिंदे, सिद्धार्थ तोरसकर, राजेश पाटील, रमेश चव्हाण यांनी सावरकरांच्या स्मृती जागवल्या। महाद्वार रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशनच्या वतीनं वीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं। ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद जोशी यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन झालं। यावेळी शामराव जोशी, डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत, भाऊसाहेब गणफुले, अशोक लोहार, किशोरी स्वामी, संजय मुनीश्वर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। रेशन धान्य दुकानात सध्या असलेल्या 2G ई-पॉस मशीनबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या। त्यामुळे शासनानं रेशन धान्य दुकानदारांना 4G तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक ई-पॉस मशीन देण्याचा निर्णय घेतलाय। हे मशीन कोल्हापुरात दाखल झालं असून त्याचं वितरण जिल्हा पुरवठा कार्यालय आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेमार्फत करण्यात येत आहे। कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या हस्ते हातकणंगले तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनचं वितरण करण्यात आलं। 1 जूनपासून नव्या ई-पॉस मशीनद्वारे रेशन कार्ड धारकांना धान्य वितरण केलं जाईल अशी माहिती रवींद्र मोरे यांनी दिली।